नमस्कार मंडळी, मी अदिती तुम्हाला तुमचं स्वागत करत आहे. तुम्ही जर साऊथ इंडियन फूडचे जर फॅन असाल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे. तर आपण आलो आहोत डोसा एक्सप्रेस होते लोणी पॉइंट डोसा ट्राय करण्यासाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असताना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, आज आपण आलो आहोत नांदेडमध्ये डोसा एक्सप्रेस लोणी पॉइंट डोसा घ्यायला. तर त्यांच्या ओनरशी आपण बोलूया की एक कुठलं आहे फ्रँचायझी वगैरे आणि नांदेडमध्ये त्यांना कसं प्रतिसाद भेटतात. तर काका, तुमचं नाव काय? किरण चंद्रकांत रामनंबर, राहणार देगलूर. पोलीस कॉलनीमध्ये मला खूप 25 वर्ष झालं. तर मला बिझनेस चालू करून आता 6 ते 7 वर्ष झालं. तर मग ही आयडिया कुठून आली तुम्हाला? बँकेत मी जॉब करत असताना मी पुण्यामध्ये असं ट्रेनिंगला जात होतो, तर त्यांनी शिकवलेत मला डोसा. अच्छा, म्हणजे ही एक फ्रँचायझी आहे का? नाही, स्वतःच आहे. स्वतः म्हणजे तुमचे कार्ड जे आहे ते स्वतःच आहे. किती वर्ष झालं आहे? हे 7 वर्ष झालं. जे हे इथेच आहे का 7 वर्ष झालं? तर तुमच्याकडे स्पेशालिटी काय आहे? आपल्याकडे लोणी डोसा आहे, म्हणजे जे कर्नाटकचा खूप चांगला आयटम आहे. विदाऊट ऑइल आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण आपण लोणी टाकतो. म्हणजे जे लोणी म्हणलं तर मला बटर म्हणतो आपण त्याच्यामध्ये. सर, विदाऊट ऑइल आहे पूर्ण. जे लहान लेकरापासून ते म्हातार मानवापासून खाऊ शकतो. 1.5 वर्षाचे 2 वर्षाचे बाळ पण खाऊ शकतो. म्हणजे हा खूप चांगला पदार्थ आहे. आणि पदार्थ असं कुठं नांदेडमध्ये पण भेटत नाही. एक कर्नाटक पुण्यामध्ये खूप चांगला भेटतो लोणी स्पॉन डोसा म्हणते. तर आपण 7 वर्ष झालं चालू केलेलं आहे. म्हणजे ही आयडिया तुम्हाला पुण्यापासून आली आहे की तुम्हाला असं वाटलं की नांदेडमध्ये आपण नवीन काहीतरी लोणी डोसा म्हणून सुरुवात करायला पाहिजे आणि लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे? तर तुम्हाला नांदेडच्या लोकांचा प्रतिसाद कसा आहे? खूप चांगला आहे प्रतिसाद. सकाळी 8 ते 12 आणि संध्याकाळी 5 ते 10 लोक टाइम वेट करतात, कधी चालू कधी चालू. तर मग लोकांना तुमचा हा डोसा खूप चांगला आवडतो. नांदेडकरांचा प्रतिसाद तुम्हाला चांगला आहे. तर समजा कोणाला यायचं असेल हा लोणी डोसा खायला, तर ऍड्रेस काय आहे आपला कार्डचा? माझा ऍड्रेस आहे बघा, श्रीनगर पोलीस कॉलनी गेट नंबर 1 लिहिलेला आहे गेटच्या समोर. आणि टायमिंग काय म्हणलं तुम्ही? सकाळी 8 ते 12, संध्याकाळी 5 ते 10 पर्यंत, 9:30 पर्यंत. तर तुम्हाला लोणी डोसा ट्राय करायचा असेल तर नक्की तुम्ही या डोसा एक्सप्रेसवर. आणि हे स्विगी आणि झोमॅटोवर पण अवेलेबल आहे. तुम्ही घरी बसल्या पण याचा आनंद घेऊ शकता. तर आता तुम्ही कोणता म्हणत आहात? आता हे मसाला आहे. एक कोकोनट बनवतो आणि म्हणजे स्पेशल बनवतो, एक मसाला बनवतो बघा. त्याच्यामध्ये स्पेशल मध्ये कोकोनट, ऑनियन, पनीर येते. तेवाला मसाला आहे. हा, घरगुती, सगळंच घरगुती आहे आपलं. सगळंच आपण घरीच बनवतो. विकेंडला खूप रश असतं. विकेंडला लोकांना 8, 7:30 सगळं बेटर संपून जातं त्यांचं. संध्याकाळी पण तेवढाच रिस्पॉन्स असतो जेवढा सकाळी असतो. संध्याकाळी खूप असतो. कसं का, संध्याकाळी खूप फॅमिली फिरावून बाहेर येते डोसा खाण्यासाठी किंवा फिरण्यासाठी. त्याच्यामुळे त्यांनाही आनंद लुटता येते खाण्यामध्ये. आता पदार्थ आहे की आपण संध्याकाळी आणि सकाळी दोन्ही वेळेला खायचं. हे असे एक पदार्थ म्हणजे कसं आहे माहिती, पदार्थ हे लाईटवेट खाण्यासाठी. हे किती 2 प्लेट 3 प्लेट किती खाऊ शकतो माणूस. लाव 2 प्लेट लाव. हा स्पेशल आहे. तुमचं नाव काय? माझं नाव मंगेश खापेकर आहे. अच्छा, तर तुम्हाला हा डोसा एक्सप्रेसचा लोणी डोसा कसा वाटला? मी 6 वर्षापासून नांदेडमध्ये राहतोय आणि मी डोसा नांदेडमध्ये याच ठिकाणी खातो. इथला हायजेनिक आणि ती टेस्ट या 2 गोष्टीमुळे मी येतो. आणि माझ्या लहान बाळाला मी दर संडेला न चुकता याला डोसा खायला घेऊन येतो. म्हणजे त्याचा पण हा आवडतीचा डोसा आहे इथला. डिश आहे ही, त्याला खूप आवडतं हे खायला. अच्छा, मग तुम्ही समोरच्याला रिकमेंडेशन करताल की नांदेडकरांनी इथे येऊन नक्की हा डोसा ट्राय करा? 100% सर्वांनी इथे येऊन या डोस्याचा आस्वाद घ्यावा. रिजनेबल पण आहे, हायजेनिक पण आहे, टेस्टी पण आहे आणि आरोग्यदायी पण. तर तुम्हाला लोणी डोसा ट्राय करायचा असेल तर नक्की या डोसा एक्सप्रेसवर. तर इथे आला आहे आपला डोसा एक्सप्रेसचा स्पेशल लोणी ओनियन डोसा. तो आपण हा ट्राय करणार आहोत. तर इथे आपल्याला 2 चटण्या दिलेल्या आहेत. ही आपली साधी आणि इथली यांची स्पेशल चटणी.
तर ट्राय करूया आणि सांगूया तुम्हाला कसं लागतं. लोणीची एकदम मस्त टेस्ट आहे. जर तुम्ही असा डोसा स्पॉन्जवाला ट्राय करायचा असेल तर नक्की या डोसा एक्सप्रेसवर. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जमेल तेवढा व्हिडिओला शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.